हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी आम्रपाली लोखंडे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल. तर चला, खूप साऱ्या ताईंच्या वगैरे कमेंट्स येत होत्या की ताई घर कधी बांधलं, घराला खर्च किती आला ते सांगा. तर आज खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवते. तर त्याआधी दोन गोष्टी क्लिअर करायच्या की हे घर बांधत असताना कुठलाही शॉर्टकट मार्ग वापरलेला नाही आणि कोणी वापरूही नाही. आणि दुसरं म्हणजे 15,000 घर 15,000 पेमेंट असताना घर बांधणं हे इम्पॉसिबल नाही तर पॉसिबल आहे. आम्हालाही वाटत होतं पण पॉसिबल आहे. स्वामींचं वाक्यच आहे की अशक्य हे शक्य करतील स्वामी. अगदी तसंच काही घडलेलं आहे आणि हे रिअल आहे. तर सोडा. तर आयुष्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक म्हणजे लग्न आणि एक म्हणजे घर. तर लग्न करतानाही जोडीदार हा चांगला निवडावा, कारण हे पुन्हा पुन्हा होत नसतं. त्यामुळे जोडीदार चांगला विचारपूर्वक निवडावा. आणि दुसरं म्हणजे घरी बांधताना चांगलंच बांधावं. हे आपल्या आयुष्यभरासाठी राहण्यासाठी बांधायचं असतं त्यामुळे. आणि घर एकदाच होतं, पुढे काय होतील नाही होतील माहीत नाही, पण फर्स्ट टाइमला आपण एकदम मनापासून करत आलेलो असतो, चांगलंच बांधायचं. तर चला, आज तुम्हाला मी घराला खर्च किती आला, कधी बांधले, काय ते सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे. तर ज्यावेळेस फर्स्ट कोरोना होता त्यामध्ये हे घराचं जागा घेतलेली होती. तर जागा घेतलेली ते 1,000 स्क्वेअर फूट जागा आहे, म्हणजे 1 गुंठा. त्यावेळेस 551 भाव होता, म्हणजे 5,51,000, म्हणजे 5.5 लाखाची आमची जागा आहे 1 गुंठा. आणि आता ह्या जागेला घेऊन 5वं वर्ष लागले. 4 वर्ष कंप्लीट होऊन 5वं वर्ष लागलेलं आहे. तर आमचं आधी काही असं घरात आमचं बोलणं होतं की आपण 2 रूम बांधूया, 2 रूमच बांधूया, म्हणजे भाड्यापेक्षा तर आपण आपल्या स्वतःच्या घरात जाणं खूप महत्त्वाचं मानत होतो आम्ही. त्यामुळे आमचं घरात बोलणं चालू होतं की आपण 2 रूम बांधूया, की एक किचन रूम आणि एक हॉल टाईप आणि संडास बाथरूम एवढं बांधूया आणि बघता येईल पुढे, कारण आपल्याकडे काय पैसे वगैरे भरपूर नाही येत अजून मोठं बांधायचं म्हणल्यावर. मग असं करत करत आमचे मिस्टर म्हणले बघूया. आमचे मिस्टर फायनान्समध्येच कामी जॉबला होते, त्यामुळे म्हणले की बघूया आपल्याला लोन वगैरे होते का. लोन जर होत असेल तर पुढचा प्लॅनिंग करूया आपण. इंजिनियर वगैरे हे करून सगळं डायग्राम वगैरे नकाशा काढून आपण बघूया. असं करत करत मग आम्ही लोनसाठी ॲप्लिकेशन केल्यानंतर मग लोन वगैरे होतंय म्हणले. एन प्लॉट आहे त्यामुळं मग लोनसाठी पण खूप प्रयत्न करायला लागले. डॉक्युमेंट्स लागतात, परत तुम्हाला सांगते मॅरेज सर्टिफिकेट लागतात, भरपूरसाठी अडवतात, हे आणा ते आणा. त्याच्यासाठी बरं 1-1.5 महिना गेला. अक्षरशः मॅरेज सर्टिफिकेट आमच्याकडे नव्हतं, तर गावाकडे जाऊन 2 दिवसात मॅरेज सर्टिफिकेट अवेलेबल केलं. असं करत करत सगळं लोन वगैरे सँक्शन झालं, फाईल लॉग इन वगैरे झालं. मग त्या लॉग इनला देखील पैसे फीस लागते ना. आमची लॉग इन करायला नाही म्हणतात 30-35 हजार त्याच्यामध्येच गेलेत आमचे. आणि लागतातच, आपल्याला जास्तीचं लोन करायचं म्हणलं तर फी तितकीच लागते. असं करत करत आमचं लोन वगैरे सँक्शन झालं. पण एक दिवस बँकेतनं फोन आला की तुमचं लोन वगैरे सँक्शन झाले आणि तुम्हाला तुमचं बेसमेंट लेवल बांधकाम आल्याशिवाय तुम्हाला काही एकही हप्ता दिला जाणार नाही. तर आता पैसे तर नव्हते जवळ काहीच, आता काय करायचं. होते एक 50,000, ते पण 1 वर्षभर झाले एका रिलेटिव्हला दिले होते, त्यांनी काय दिलेले नव्हते. त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे एकही रुपया नव्हता. मग माझ्या गळ्यात एक मंगळसूत्र होतं मिनी गंटन, ते मला खूप आवडते. सगळ्या दागिन्यामध्ये मला मिनी गंटन खूप आवडते, माझा आवडता दागिनाच आहे तो. आणि एक 6 महिने झालं होतं माझ्या मिस्टरांनी मला माझ्या आवडीनुसार डिझाईन बनवून घेतली होती. आणि जास्त वापरलं देखील नव्हतं, कधी हे कधी ते. खूप मला वाटत होतं की मला लग्नात ते करावं, पण करण्यात आलं नव्हतं. मग माझ्या मिस्टरांनी मला 3 वर्षानंतर ते मंगळसूत्र 1.5 तोळ्याचं केलेलं होतं. मग असं करत करत परत मी ते मंगळसूत्र काढलं आणि मिस्टरांच्या हातात दिलं. म्हणलं हे घ्या, घाण ठेवा आणि काय पैसे येतील ते बघू आपण बेसमेंट लेवल करून सोडूया म्हणलं, आपला चेक यूज तर मिस्टर म्हणले अगं कशाला घाण ठेवायला देतेस, तू घाल येते. मी म्हणलं नको असू दे, हे काय सोनं काय म्हणलं घालतच राहतोय, वेळेलाच असतंय, घ्या सोडवून आणता येईल. मग ते सोनं घाण ठेवल्यानंतर ते पैसे आले. मग त्याचं आम्ही बेसमेंट पाया वगैरे खांदायला उद्घाटन केलं आम्ही एक ह्याच्या दरम्यान, आपलं काय ते दसऱ्याच्या वेळेसच आम्ही ह्याचं उद्घाटन केलं. मग त्या दिवशी आम्ही आपल्या डोक्याची उंची म्हणजे 5 ते 6 फूट आम्ही खाली उंची घेतल्या, खाली पाया भरणी केली आणि वरही तितकंच केले बेसमेंट, जेणेकरून पुढं आमचा रस्ता आहे त्यामुळे पुढच्या प्लॅनिंगनंच आम्ही कुठेही आम्ही इथं शॉर्टकट वापरला नाही. आमचे 2 ते 2.5 लाख रुपये आमचे फक्त बेसमेंट लेवलपर्यंतच गेले. आम्ही कुठलाही शॉर्टकट मार्ग कुठं वापरला चालेल. वरी आपण आपल्या जर हाय म्हणजे पैसे वगैरे नाही तर आपण स्लॅबच्या ऐवजी पत्रे टाकू शकतोय, पण खाली कुठलाही शॉर्टकट वापरायचा नाही, तुम्हाला सांगते. कुठे वरी, कारण वरी दुरुस्ती होऊ शकते, खाली होऊ शकत नाही. त्यामुळे शॉर्टकट मार्ग वापरायचाच नाही. बघ असं करत करत आम्ही मग बेसमेंट लेवल वगैरे केलं. त्यानंतर आमचा पहिला चेक निघला. मग असं बांधकाम वर येत 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 परत खूप आमच्या मिस्टरांनी बी मेहनत गेली, आम्ही देखील घेतली मेहनत.
एक असा काळ होता, आमचे पैसे वाचावे म्हणून. माझी मुलगी तर 4च वर्षाची होती. एक मला अजून तो दिवस आठवते, महाशिवरात्र होती, उपवास होता आणि आमच्या नवरा बायको दोघांना उपवास होता. मग मिस्टरी कामावून आले आणि आम्ही रोज 5 वाजता बांधकामाकडे मुलगी आणि मी लक्ष द्यायला यायचं, दोघी जण दिवस मावता मिस्त्री वगैरे कुठवर आले काय बघायला. मग असं करत करत ना एक एवढी भर टाकायची होती, एक जिन्याखालची स्पेस आणि दारात पोर्चचं एवढा मोठा स्पेस भरून काढायचा. 4 ते 5 ट्रॉल्या ट्रॅक्टरच्या आणून टाकलेल्या होत्या. त्यातल्या नाही म्हणता 5 ते 11 वाजेपर्यंत आम्ही तसा उपास असताना देखील त्या ट्रॉल्या आम्ही नवरा बायकोने त्या टाकल्या होत्या. आणि आमच्या बरोबर आमची लहान मुलगी होती 4 वर्षाची, तिने देखील इटाचे तुकडे छोटे छोटे उचलायची, टाकायची. ती देखील आमच्यात रमून गेली होती. तिने कंटाळा केला नाही, झोपली नाही, रडली नाही, काही नाही. आणि आम्हाला एवढे उपास होते दिवसभराचे महाशिवरात्र, तरी देखील आम्ही ह्या गोष्टी केल्या. का तर पैसे वाचावे 4 म्हणून. तेवढी आम्ही 3 ट्रॅक्टर भर टाकली आणि रात्री आम्ही घरी रूमवरती आमच्या गेलो. तिथून मी फराळाचं केलं, खाल्लं आणि त्यानंतर आम्ही झोपलो. तर एवढं कष्ट आम्ही आमच्या घराला तिघांना केलेलं आहे. मिस्टरांनी खूप तसला हिवाळा होता तर सकाळी पहाटे यायचे, पाणी मारायचे, तसल्या गारव्याचं कधीच हे केलं नाही. स्वतः पाणी मारलं, स्वतः एवढं कष्ट घराला. आम्ही देखील भरपूर मिस्त्री घाण तसंच टाकून जायचे, जिथल्या तिथं तेवढी रोज रेग्युलर येऊन मी साफसफाई करून जायचे. तर आपलं घर होतं म्हणून मनापासून प्रयत्न करत होते. तर चला, प्रत्येक जण करतच असतो सोडा. तर असं करत करत घर आमचं उभं राहिलं. मग आता आम्हाला पूजाला सुद्धा पैसे नव्हतं. नेक्स्ट दुसरा कोरोना आला, त्यामध्ये आम्हाला पूजा घातली. आम्हाला एंटर करायचं होतं घरामध्ये, त्यामुळे आम्ही पूजा छोटीशी एक होम घातला आणि एक 7 सवासण्या घातल्या. असं करून उद्यापन करून आम्ही घरात आलो. घरात आल्यानंतर त्या दिवशी ज्या दिवशी पूजा होती त्या दिवशी आमच्या घराला दरवाजा होता आणि माझ्या घराला 6 खिडक्या आहेत, त्या पण मोठमोठ्या आहेत. तर एकही खिडकी नव्हती, तुम्हाला सांगते, ओपनली होतं. आखे दिवे वगैरे सगळे पूजातले विजायच्या खिडक्यांमुळे. आणि सकाळी रूमचा मेन दरवाजा सकाळी बसवण्यात आला आणि ज्यावेळेस पूजा पार पडली संध्याकाळी 5 वाजता, त्यावेळेस तुम्हाला सांगितलं खिडक्यावाला खिडक्या घेऊन आला. म्हणजे बघा ना, आम्हाला काळजी वाटली होती की आज आपल्याला इथे राहायचंय, मुलगी आहे आणि ते सगळं ओपनली आहे, तर आता ह्या खिडक्या काय करायचं. तर 5 वाजता स्लायडिंग वगैरे सगळी बसवण्यात आली. ही परमेश्वराची कृपा. म्हणजे देवाने आपल्याला रस्ता दाखवलाय आणि चल म्हणतोय त्या रस्त्याने, तू चलत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. तसं केलं, आम्हाला मार्ग दाखवला, त्या मार्गाने आम्ही चलत आलो आणि परमेश्वराने आम्हाला फळ दिलेलं आहे. कारण आम्ही कधीच कोणाचं वाईट चिंतत नव्हतं आणि करत देखील नाही. आणि लोक तर भरपूर चिंततात, तसं चिंतू द्या. आणि त्यांच्या चिंतनानेच मला तर वाटते निंदकाचे घर असावे शेजारी, म्हणून आपल्यात एवढी हिंमत आली आणि आपण करून दाखवलं. बरोबर ना. तर तसं केलं. त्यानंतर आमची पूजा वगैरे सगळी पार पडली. 15 दिवस गेले मला सामान शिफ्ट वगैरे करायला, विचार करून कोण काय कुठं ठेवायचं हे ते. खूप आनंद देखील वाटतच नव्हता आम्ही आमच्या स्वतःच्या घरात आहे. कारण खरं आमचं स्वप्नच होतं, दिवसा डोळ्या काय म्हणतात ना बघितलेलं ते स्वप्न अजून वाटतच नव्हतं. खूप वर्ष, 1-2 वर्ष तरी वाटत देखील नव्हतं की आमचंच घर आहे म्हणून. आणि काय नव्हती आमची इम्प्रूव्हमेंट, लाईट फिटिंग नव्हती, तुम्हाला सांगते. नुसतं प्लास्टर केलेलं होतं, पण छान होतं प्लास्टर, लाल वाळूमध्ये बारीक केलेलं, छान केलेलं होतं. त्यामुळे काही वाटत नव्हतं. ज्या ज्या कामाच्या गोष्टी आहेत त्या घरामध्ये केलेल्या होत्या, त्यामुळे लाईट फिटिंग वगैरे नव्हती. साधे साधे आम्ही बल्ब सोडलेले होते जिथं तिथं, त्यामुळे काही वाटत नव्हतं. हे सगळं आत्ता बांधकाम करून घेतलं या 1-2-3 महिन्यामध्ये दिवाळीच्या अगोदर. तर असंच आम्ही हे करत होतो. तर या घराला आमच्याकडे काही कॅश नव्हती, रोकड, आणि आम्ही बांधले फक्त 15,000 पेमेंट येत होतं आणि ते पण महिना भरल्यानंतर येत होतं. तर आमचा घराला टोटली तुम्हाला सांगते 13 लाख रुपये खर्च झालेला होता त्यावेळेस, 4 वर्षापूर्वी. मग आता तर किती भाव वाढलाय बघा. मला आता ह्या जागेची किंमत नाही म्हणता 10 ते 12 लाख रुपये झाली मला या 4 वर्षामध्ये, तुम्हाला सांगतो. आणि खर्च पण अजून दुप्पट वाढलाय. तर आता ह्या आम्हाला घर करणं अशक्य होतं यावेळी जागा घेऊन. त्यावेळेस घेतली म्हणून बरं झालं, घरी झालं. आता आम्ही आमचं आता आम्हाला हप्ताच आहे 15,000चा, आम्ही फिरतोय घरामध्ये, आम्ही कमतरता बाळगतोय, काही होत नाही, पण एक मनाला समाधान आहे. आम्ही जरी चटणी भाकर खाल्ली ना तरी एक समाधान आहे की आपलं स्वतःच्या घरात खातोय, दुसऱ्यांच्या तर नाही. कुणी भाडे करतो येणार नाही आपल्याला मालक की आम्हाला भाडं दिलं नाही आणि तुम्ही रूम खाली करा, पसारा, हे ते, असं तर होणार नाही. त्यामुळे कसलं टेन्शन, त्यामुळे मला काही वाटत नाही. आणि जसं घर बांधलं तसं आम्ही खरंच थोडंसं प्रॉब्लेम मध्ये आहोत. कारण कसं आहे, हप्ता जातोय, काही कमी पडले, पण ठीक आहे, मी खूप खूप समाधान आहे. कधी कधी टेन्शन येतं मिस्टरांना की घर बांधले, कर्ज, पण नाही, मी कधीच म्हटलं नाही की नाही. म्हटलं जे केलंय ते योग्य केलंय. आपल्याला परमेश्वराने बुद्धी दिली, त्यानुसार आपण चाललंय, आपल्याला साथ दिली आणि आपले घर सगळं उभं राहिले. उलट अजून थोडे दिवस का होईना आपलं परिस्थिती काय जात असते, आपलं ऋण पाणी फिटत असतं,
पण त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं नाही की ऋण पाणी आहे. फिटेल आज ना उद्या, कोणाच राहिले मला सांगा बरं ऋण पाणी. पण घरात कमतरता पडली तरी चालेल, मला एका दिवस भाजीला आणून देऊ नका, कशाला मला एक साडी घेऊ नका तरी पण. पण आपलं हे घर माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, खूप. कारण घरासाठी मी खूप काही सोचलंय तुम्हाला सांगते. त्यामुळे मला काहीही वाटत नाही की मला हे कमी आहे ते कमी आहे. ठीक आहे, असंच असते. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, तुम्हाला खरं तुमचं स्वप्न असेल ना, घर असतंच प्रत्येकाचं, तर तुम्ही तुमच्या हाय त्या पेमेंटमध्ये थोडं थोडंसं ॲडजस्टमेंट करा. सगळ्या गोष्टी खर्च करू नका, आलेले कॅश खर्च करू नका, थोडीफार ठेवा, डोकं चालवा व्यवस्थित. आणि आमच्यासारखं असं एक छोटंसं का होईना घर तुम्ही तुमच्या स्वप्नातलं पूर्ण करा, एवढी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि खरं हा रिअल स्ट्रगल आहे. कारण कसं असतं, आम्ही आमच्या हक्काच्या घरातनं आम्हाला बेदखल केलेलं होतं, त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलले हे. आणि त्यामुळे मला खूप अभिमानाने सांगते मी, वाटते मला अभिमान. माझं घर खूप महत्वाचं आहे. मग मी एक टाइम चटणी भाकर मला आवडते, मी खाईन, पण माझं घर झालं नाही खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. ह्याच्या पाठीमागं खूप स्ट्रगल आहे, संघर्ष आहे ह्याच्या पाठीमागं. आणि हाच करावा लागतो. म्हणून कोण कोण काय म्हणतं, मन मारून जगू नका, मन भरून जगा. पण ज्यावेळेस आपण मन मारून जगताना, त्यावेळेस मन भरून जगण्याचा आनंद हा वेगळाच असतो. स्ट्रगल करावं लागतं, सॅक्रिफाईस करावं लागतं, तेव्हा कुठे चांगल्या गोष्टी येतात. खूप स्ट्रगल आहे या घराच्या मागे, खूप. आणि आता देखील बांधल्यानंतर पासून स्ट्रगल चालूच आहे, तरी देखील कधीच मनाला एक खंत वाटत नाही की का बांधले नाही. आपलं घर आहे, हे आपल्या आहेत, आपल्यामुळे म्हणजे नुसतं घर नाही तर हे देवाचं एक स्वर्ग असल्यासारखं आहे. ह्या घराने खूप काही साथ दिली, खूप काही ताकद दिली, खूप काही इम्प्रूव्हमेंट करत आलो ह्या 4 वर्षामध्ये. पण ज्या ज्या लागल्या त्या हळूहळू करत आलो आणि हे घर पक्कच आम्ही बांधलं. आणि माझ्या ह्या घराला पुढं ह्याच्यामुळे शोभा आली की खूप छान बांधलंय हे घर. आणि असंच घर तुम्हाला व्हावं आणि प्रत्येकाला असंच घर स्वप्नातलं पूर्ण करावं. तर माझ्या घराला टोटली बघा जाग्याचे 5.5 लाख आणि घर बांधायला एक 13 लाख असा म्हणून टोटली खर्च झालेला आहे ह्या घराला. तर तो आज आम्ही हळूहळू याच्यामध्ये निम्म्याच्यावर फिटत पण आले तर, आणि अजून फेडतोही. आणि असंच 1-2 वर्षात अजून हे घर पूर्ण फिटेल आणि पूर्ण घर आपलंच होईल. वाटत नाही की ह्या घरावर कर्ज आहे म्हणून. आताही देखील वाटत नाही आणि नंतर देखील वाटत नाही की घरावर कर्ज आहे म्हणून. तर चला, असंच मला वाटते की तुम्हीही असंच काहीतरी डोकं प्लॅनिंग करून धडपड करा. तुम्ही स्वतःच्या घरासाठी धडपडीत राहा, एक डोकं चालवा, एक नियोजन